चला ऑफिशियल मॅच स्टार्ट करा. वेळ घेऊ नका प्लीज. टाइम झालाय असं वाटतंय जरूर तुम्हाला की टाइम आपल्याकडे कमी आहे, परंतु अगदी 15 मिनिटांमध्ये तुम्ही पाहाल या मैदानावरती लगेच कालोख येईल. मेगा फायनलचा थरार वाकच चषक 2025. मॅचला सुरुवात होईल. मेगा फायनलच्या गोलंदाजी मार्कवरती मुझक्कीर मौलाना, सॅकिंग एंडवरती आपण पाहताय समीर माली, नॉन सेकंडवरती राकेश पाटील, सलामीचे फलंदाज. मैदानाच्या आतमध्ये 3 ओव्हरची मॅच. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा मेगा फायनल मध्ये. हो आडव्या बाटनं प्रहार चढवलाय आणि बॉलला सरळ पाठवून दिलाय लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे. इथून 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. पोझिशन बनवली खऱ्या अर्थानं. आउटसाइड ऑफ स्टंप बॉल होता, बाहेर होता अगदी बरोबर आपण पाहताय. पोझिशन मध्ये आला आणि तिथून मात्र हा फटका खेळला. 4 धावा या फटक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात समीर मालीच्या माध्यमातून. चौकार हॅट्रिक किंवा षटकार हॅट्रिक जरी आली ना तरी देखील नाना मोरे यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पहिल्या बॉलवरती तर चौकार आला. हो चांगला बॉल. एक प्रहार चढवल्यानंतर मात्र ती अचूकता आपल्याला पाहायला मिळाली आणि इथून डॉट बॉल आपण पाहताय. हो आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. एक चौकार पहिल्या बॉलवरती आला, परंतु त्यानंतर जे कमबॅक केलंय, त्यानंतर जे डॉट बॉल फेकलेत आपण पाहताय. बॅक टू बॅक डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतात. या डॉट बॉलनं धाव मात्र येणार नाहीये. धाव फलक तिथेच आहे 4 वरती. 3 ओव्हरची मॅच आहे. 3 ओव्हरच्या मॅचमध्ये इथून जर पाहायला गेलं तर टार्गेट सेट करायचं आहे. मेगा फायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये. हो हाफ ट्रॅकर शॉर्ट ऑन पूल केलाय. फटका मिस टायमिंग. सकलेनने पकडली एक कॅच आणि समीर मालीला इथून मात्र परतावं लागतंय. पहिली विकेट आली आहे बडवल बी प्लस टीमची. फलंदाज इथून बाद होईल समीर माली. सन्माननीय रवींद्रजी कांबरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे की या मुख्य व्यासपीठावरती यायचं आपलं सहर्ष स्वागत. वाकच चषक 2025 वाकचकरांचं आयोजन, वाकचकरांचं नियोजन, समस्त वाकचकरांनी आयोजित केलेली ही स्पर्धा. रवींद्रजी कांबरी साहेब आपण देखील या ठिकाणी आलात. आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत. दरम्यान इथे विकेट आली आहे समीर मालीची. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तो उमेश. मागच्या मॅच मध्ये 3 बॉलमध्ये खऱ्या अर्थाने ती मॅच फिनिश केली होती. 3 बॉलमध्ये 16 धावसंख्येची गरज असताना मारलेले ते 3 षटकार. तो उमेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी. हो पहिला बॉल स्विच हिट केलाय आणि बॉलला सरळ पाठवून दिलाय सीमा पार, चौकार. मगाचे 3 मारले होते आणि तिथे थांबला होता आणि त्याच्यानंतर लागोपाठचा हा चौथा 6 आहे. चौकार बोललोच नाही आम्ही. कनेक्ट झाला तेव्हाच समजलं की बॉल सीमारेषेच्या पलीकडेच जाईल, कारण की त्याची ताकदच आहे. बॉल द्या बॉल. दहा धावा या षटकाराच्या साह्यानं आपण पाहताय धाव फलकावरती पाहायला मिळतात. एक विकेट आली आहे समीर मालीची, परंतु फरकच पडणार नाहीये, कारण की ज्या फॉर्म मध्ये चाललाय उमेश आपण पाहताय प्रत्येक बॉल त्याच्या बॅटवरती व्यवस्थितरित्या येतोय.
तो कनेक्ट होतोय, परंतु यावेळी अगदी पाहायला गेलं तर आडव्या बाटमधून खेळायचा होता, थोडासा बॅकफुटला आला होता आणि तिथून जर पाहायला गेलं तर मात्र हा डॉट बॉल आपण पाहत आहे. एक ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. एक ओव्हरमध्ये धावा आहेत. धाव फलकावरती आपण पाहत आहे 10. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल, त्यानंतर विकेट, त्यानंतर पुनश्च एकदा उमेशच्या बॅटमधून 2 षटकार आणि शेवटच्या बॉलला डॉट. एकंदरीत टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते बडबल बी प्लस ती 10. चला सर, फिल्डिंग लावून घ्या. बघा, दामट टीम आपल्याला दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करायचं आहे, हे मात्र आपल्या लक्षात असू द्या. कारण की तुम्ही जेवढा उशीर कराल ना, मग तुम्हाला अंधाराला सामोरं जावं लागेल. 2 मिनिटं जाऊ दे, त्याच्याने तरी फास्ट खेळतील. मुसेफ नाही, मुसेफ. मुसेफ क्या बोल रहा है? मुसेफ, मुसेफ. सेकंड ओव्हरला सुरुवात होते आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय मुसेफ आलेत गोलंदाजी मार्कवरती. एक ओव्हरमध्ये 10 आल्यात. ऑन स्ट्राईक आता राकेश पाटील आपण पाहताय. हो, राकेश पाटीलचा हा स्ट्रोक सरळ सीमारेषेच्या पलीकडे झालाय आणि इथून देखील चौकारच पाहायला मिळतोय. चौकार आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 14. बरोबर पीक केलं आणि इथून मात्र चौकार प्राप्त केला. हो, इथे मिस टायमिंग. शॉट फाईन लेगला रेहानने पकडले कॅच आणि इथून आणखीन एक विकेट पाहायला मिळते. फलंदाज राकेश पाटीलला मात्र परतावं लागतंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय पंकज. संकेत डांगे रत्नागिरी. कॅच साठी 500 रुपये आहेत नाना मोरे यांच्याकडून. एवढ्या दूर नाही जाणार बॉल आणि कमिटीकडून 200. बोरीच्या खालीच रमाय, बोरा असतील तर ती तरी पडतील. हो, इथून देखील चांगला बॉल टाकलाय मुसेफनं. आपण पाहतोय पडल्यानंतर आतमध्ये आलाय, शरीरावरती मात्र बॉल आदललाय. तिथून आपण पाहतोय लेग बायची एक धाव धाव फलकावरती ऍड होईल. धाव फलक जाऊन पोहोचेल ते मात्र 15 वरती. 15 धावा धाव फलकावरती इथून आपण पाहताय. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना आपल्याला इथून पाहायला मिळतंय. हो, इथे देखील मिस टायमिंग. एज लागली आणि यष्टीरक्षकाने कॅच पकडल्या. मागची गोल्डन विकेट आहे. उमेश इथून बाद झालाय. आता इथून भाई पैमारे आणि रवी कांबरी यांच्याकडून चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक बडवल बी प्लस टीम साठी आणि विकेट हॅट्रिक साठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पंधरा धावा धाव फलकावरती. हो, हलक्या हातानं स्मार्टली टच केलाय. अगदी आपण पाहताय बॉल अगदी डीप मध्ये चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. 2-2 तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या आणि तिसरीचा प्रयत्न तो देखील आपण पाहताय सक्सेसफुल होताना इथून पाहायला मिळतोय. 3 धावा इथून कंप्लीट होतील आणि 3 धावेनं आता धाव फलक जाऊन पोहोचेल ते मात्र 18 वरती. 18 धावा धाव फलकावरती इथून आपल्याला पाहायला मिळतात.
हो, इथून ऑन साईडला बॉल खेळून काढलाय डीप मध्ये, त्या ठिकाणी फिल्डर आहेत. फेके पहा किती अचूक पाहायला मिळते, अगदी फ्लाइटेड थ्रो या ठिकाणी. ओव्हर मात्र समाप्त झाली दुसरी. धाव फलकावरती आल्या त्या मात्र 19. 2 ओव्हरचा खेळ समाप्तीनंतर धाव फलकावरती आहेत ती बडबल बी प्लस टीमच्या 19 धाव फलकावरती पाहायला मिळतात. आता शेवटचं षटक असेल आणि या शेवटच्या षटकामध्ये कोणता गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवरती येईल. मुस्तकीन. बॉलिंग मार्कवर आपण पाहताय मुस्तकीन. शेवटच्या षटकामध्ये आपण त्याला पाहू शकता. हो, मुस्तकीनचा हा बॉल उंच हवेमध्ये खेळला, मिस टायमिंग, सकलेन आलाय, पकडली एक कॅच, आणखीन एक फलंदाज बाद. पहिल्याच बॉलवरती आपण पाहताय विकेट मिळाली आहे मुस्तकीनला. फलंदाजीतून पंकज बाद झालाय. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तेजस मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी लेफ्टी बॅटरला आता खऱ्या अर्थानं पाठवलंय. एकोणवीस धाव फलकावरती आहेत. हो, आउटसाइड लेग स्टंप बाहेर निघालाय. धाव घेण्याचा प्रयत्न. इथून आपण पाहताय सिंगल कंप्लीट. वाईट +1 अशा 2 धाव फलकावरती ऍड होतील. या 2 धाव्यानं स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल ते 21. स्ट्राईक रोटेशन झालं. आता सूरज आला स्ट्रायकिंग एंड वरती. षटकातील 5 बॉल बाकी आहेत पहिल्या सत्रातील. हो, ऑन साईडला हा फटका. डीप मध्ये चाललाय बॉल. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायची आहे. हो, कन्वर्ट केली गेली आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहताय थोडेसे मिसफील्ड करतात, परंतु बॅकअप चांगलं आहे. धाव मात्र 2च मिळतील. 2 धावा आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचतंय ते अगदी 23 वरती. 23 धावा फलकावरती आहेत. किमान 30+ धावा. ज्या पद्धतीचा बॉलिंग अटॅक आहे बडबल बी प्लस कडे, ते पाहता 30+ धावा फलकावरती येणं फार गरजेचं राहील. हो, इथे फटका चांगला खेळलाय. बॉल सरळ चाललाय वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. षटकार आला आणि या षटकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ते 29. 29 धावा फलकावरती आल्यात. हो, इथून आपण पाहताय बाउन्सरचा वापर केला. डॉट बॉल. 29 धावा फलकावरती. 1 बाउन्स. इथे मात्र गोलंदाजाला तसा पनिश करण्यात आलाय. 4 बॉल झालेत, अजूनही 2 बॉल बाकी आहेत आणि 29 धावा फलकावरती आहेत. आणखीन एक चांगला बॉल. आणखीन एक चांगला बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आलेत. तो षटकार आला आणि त्यानंतर मात्र 2 बॅक टू बॅक चेंडू इथून निर्धाव येताना पाहायला मिळतात. ऑन साईडला टर्न केला. डीप मध्ये फिल्डर आहेत. एक तर कंप्लीट झाली आहे. दुसरीसाठी कॉल दिला जातोय आणि दुसरी धाव घेताना
एकच धाबीतून कंप्लीट झाली आहे. दुसरीसाठी फलंदाज बाद. एका धाबेनं धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 30 आणि टार्गेट आहे ते 31 या धावसंख्येचं. चला लगेच बाहेर या आणि लगेच बॅटिंगसाठी देखील मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. रवींद्रजी कांबरे आणि भाई पैमारे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. 30 झालाय, 31 पाहिजे. सन्माननीय गणेशजी धुले सावले यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत करू.
मेगा फायनलचे मॅच आपण पाहताय वाकद चषक 2025. मेगा फायनलच्या मॅचला सुरुवात झाली आहे. पहिलं सत्र समाप्त झालंय. पहिल्या सत्रामध्ये धावा बनवत असताना भडबल बी प्लस टीमनं धावा बनवल्यात. त्या अगदी आपण पाहताय 30-31 धावसंख्येचं टार्गेट घेऊन उतरली आहे. 7-11 धामच ऑन स्ट्राईक आपण पाहताय अफजल टिवाले, नॉन स्ट्राईक अभित खोत आणि पहिला गोलंदाज भडबल कडून अनुराग. पहिलाच बॉल अगदी आपण पाहताय स्लोवर यॉर्कर आला होता, त्याला पुश केलं समोरच्या दिशेनं. एक सिंगल धाबीतून आपल्याला पाहायला मिळते. 31 धाबा बनवायच्या 18 बॉलमध्ये. पहिल्या बॉलवरती आली आहे सिंगल. मेगा फायनल आपण पाहताय या स्पर्धेची. दामत संघ खऱ्या अर्थानं फायनलमध्ये पोहोचला होता आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहताय भडबल बी प्लस संघ तो फायनलमध्ये पोहोचलाय आणि त्यांच्यामध्ये चालू असलेल्या हो दांडी गोल अभित खोत बाद. आडव्या बॅटमधून खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटनं प्रहार चढवायचा होता, परंतु त्यासाठी ती नजर बॉलवरती तेवढी अगदी टिकून ठेवणं फार गरजेचं आहे, कारण की बॉल पडल्यानंतर थोडंसं खाली राहिला आणि डायरेक्ट एस्टनवरती विकेट हॅट्रिकसाठी नाना मोरे यांच्याकडून, राजेंद्र मोरे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. एक विकेट तर आली आहे, अजून 2 आल्या तर मात्र ते हॅट्रिकचं पारितोषिक तुमच्यासाठी असेल. अभित खोत बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय साद. दोन बॉलमध्ये 1 धाव आली आहे, 1 विकेट आली आहे. अनुराग व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव इथून पाहायला मिळते. एक्स्ट्राची एक सिंगल धाव आली आहे. सिंगलनं आपण पाहू शकता धावफलक पुढे चाललाय, जाऊन पोहोचेल ते 2 वरती. 2 धावा धावफलकावरती इथून आपल्याला पाहायला मिळतात. हो इथे स्विच हिट केलाय, परंतु तेवढंसं टायमिंग प्रॉपर झालं नाहीये, ती ताकद जनरेट झाली नव्हती. परंतु 2 धावा इथून जरूर मिळतील, कारण की 4-4 फिल्डर आपण पाहताय ना की त्या बॉलच्या पाठीमागे होते आणि तिथून त्या बॉलला अडवलं, फेकी केली, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धाब्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 4. 31चा पाठलाग करायचा आहे 18 बॉलमध्ये, म्हणजे 3 षटकांमध्ये त्या 31 धावा बनवायच्या आहेत. ती सुरुवात, ते मोठे फटके. हो पुनश्च एकदा व्हाईट बॉल. आणखीन एक व्हाईट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्राची धाव आली आहे. धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 5. 15 बॉल आणि 26 धावसंख्येची आवश्यकता आहे मेगा फायनलच्या मॅचमध्ये. ओ हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न, परंतु बरोबर पंकजनं तो झेल कॅरी केला एस्टनच्या मागून आणि इथून मात्र आणखीन एक विकेट पाहायला मिळेल 7-11 दामट टीमची. 7 इथून मात्र बाद होतोय. हो इथे फटका गॅपमध्ये ढकललाय.
दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, 3-3 फिल्डर त्या ठिकाणी आपण पाहत आहे. त्या बॉलचा पाठलाग करतायत. तोपर्यंत 2 धाबा इथून देखील कंप्लीट होतील. 2 धाबा आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले 7. 7 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पाठलाग करायचा 31 धावसंख्येचा. ऑन साईडला प्रॉपर टायमिंग नव्हतं तरी देखील आपण पाहतोय बॉल अगदी आउटफील्डमध्ये पुढे निघालाय. डीपमध्ये बॉलला अडवतील तोपर्यंत पुनश्च एकदा 2 धाबा इथून कंप्लीट होतील. 2 धाब्यानं आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 9 वरती. आता येणारे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 22 धावसंख्येची गरज आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या अगदी आपण पाहताय 9, परंतु आता 12 बॉलमध्ये 22 धावसंख्येची आवश्यकता आहे. बारा बॉल 22 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे इथून खऱ्या अर्थानं जिंकण्यासाठी. शेवटच्या निर्णायक 12 बॉल आणि धावसंख्या बनवायची ती 22. वाकद चषक 2025च्या आकर्षक चमचमच्या ट्रॉफीवरती जर का आपलं नाव कोरायचं असेल तर मात्र या 12 बॉलमध्ये 22 धावा बनवाव्या लागतील. बडवल B+च्या अगेन्स्ट तुम्हाला खेळत असताना 12-22चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती पंकज, समोर आपण पाहतोय अफजल टिवाले. नॉर्थ सेकंड वरती मुझक्किर मौलाना. हो, दूरवरून खेळलेत स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. त्या ठिकाणी आपण पाहतोय बॉलला अडवून हिट केलं होतं, परंतु अनुराग त्या ठिकाणी बॅकअपला आलेत आणि तिथून मिळाली आहे ती मात्र एक सिंगल. सिंगल आली आहे. सिंगलनं धावफलक जाऊन पोहोचेल ते आता मात्र 10. येणारे 11 बॉल आणि आता 21 धावसंख्येची गरज. 11 बॉल 21 धावसंख्येचं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मेगा फायनलची मॅच आपण पाहताय. बडवल B+ यांच्या विरोधामध्ये दामत 7-11 दामत. हो, इथे आपण पाहताय चान्स बनला होता परंतु कॅच ड्रॉप झाली आहे. एकही धाव या बॉलवरती मिळणार नाही. अगदी स्लो झालाय, स्लो डाऊन झालाय आता खऱ्या अर्थानं आपण पाहताय हा खेळ पूर्णपणे. कारण की एखाद 2 मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे, ते येणं खऱ्या अर्थानं फार गरजेचं आहे. ते फटके येत नाही आहेत. हो, इथून देखील आपण पाहताय अपील केली जाते. पंच मात्र त्या ठिकाणी सांगतात की नॉट आउट आहे. लेग बायची 1 धाव इथून कंप्लीट झाली आणि धावफलक जाऊन पोहोचलाय ते 11. 9 बॉल आणि आता 20 धावसंख्येची गरज. नऊ बॉल आणि 20 धावसंख्येची आवश्यकता आहे. हो, पुन्हा एकदा दूरवरून खेळलेत. एक तर कंप्लीट झाली आहे, दुसरीचा प्रयत्न वेगानं निघालेत आणि इथून अगदी आपण पाहताय धावा कंप्लीट होतील त्या 2. तेरा धावा धावफलकावरती आल्यात. 8 बॉल 18 धावसंख्येचं समीकरण अजूनही इथून आपण पाहताय. शेवटचे निर्णायक 8 बॉल 8 मध्ये बनवायचे त्या 18. पंकजनं देखील चांगली गोलंदाजी केली आहे. या 4 बॉलमध्ये त्यानं फक्त 4च धावा खर्च केल्यात. हो, इथे चांगला बॉल डॉट बॉल पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल असेल या षटकातील. 7 बॉलमध्ये 18 बनवायचे आहेत.
जे काम खऱ्या अर्थानं मागच्या मॅचमध्ये उमेशने केलं होतं, 3 बॉलमध्ये 16 धावसंख्येची गरज असताना ठोकलेले ते 3 षटकार, ते काम इथून कंप्लीट होईल का? हो, परफेक्ट यॉर्कर आणि इथून मात्र पुढेच निघून आलाय. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झाला. आपण पाहताय दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आहेत 7-11 दामट टीमच्या. 31 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 13. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेनं फिल्डर आहेत त्या ठिकाणी. एक कंप्लीट झाली, दुसऱ्यासाठी पलटलेत. तो दुसरी धाव घेताना फलंदाज बाद. आता 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये धावा बनवायचे त्या मात्र 17. 5 बॉलमध्ये 17 धावसंख्येची आवश्यकता आहे अजूनही 7-11 दामट टीमला. नवीन फलंदाज आपण पाहताय रेहान मैदानाच्या आतमध्ये. हो, इथे ब्लॉक होलमध्ये टाकला. तिथून देखील आपण पाहताय सिंगलच धाव पाहायला मिळते. एक सिंगल आली आहे, सिंगलने धाव फलक जाऊन पोचेल ते अगदी आपण पाहताय. 14 येणारे बॉल आहेत 4 आणि धावा बनवायचे त्या 16. ती मॅच आता खऱ्या अर्थानं समोर आली आहे. ज्या मॅचमध्ये उमेशने खऱ्या अर्थानं ते कारनामा केला होता, परंतु तो आता गोलंदाजीसाठी आहे. हो, इथून आपण पाहताय व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्राची धाव इथून पाहायला मिळते. एक्स्ट्राच्या धावानं आपण पाहताय धाव फलक इथून जाऊन पोचेल. 15 धावा धाव फलकावरती. 4 मध्ये 15. हो, इथे फटका लॉब तर केला आहे, परंतु फिल्डर आहे तो कॅच ड्रॉप. आणि इथून पाहायला गेलं तर 2 धावा त्या कंप्लीट होत आहेत. 2 धावा आल्यानंतर धाव फलक जाऊन पोचेल ते 17. 18 धावा धाव फलकावरती आहे. 3 बॉल मध्ये बनवायचे त्या 13. 3 बॉल आणि कंपल्सरी 13 धावसंख्येची गरज आहे. हो, स्ट्रोक तर खेळलाय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधोमध फिल्डर त्या ठिकाणी आलेत. एक कंप्लीट झाली आहे, दुसरीसाठी पलटलेत आणि दुसरी देखील कंप्लीटच झाली आहे. आता येणारे 2 बॉल आणि 11 धावसंख्येची गरज. शेवटचे 2 बॉल 11 धावसंख्येची गरज. हो, इथून आपण पाहताय फुल टॉस बॉल दिला होता. फुल टॉस बॉल होता. मोठा फटका अपेक्षितच होता, परंतु तो फुल टॉस कन्वर्टच झाला नाहीये.